नमस्कार, मी समाधान जाधव. एक कटिंग चाय आणि बरंच काहीच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपापल्या परीने प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मी सध्या नवी मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत याच प्रभागातले भाजपाचे अधिकृत उमेदवार विजय बाबासाहेब साळे. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूयात आणि त्यांच्याकडून त्यांचे संकल्प काय आहेत हे समजून घेऊयात. सर, मनपूर्वक स्वागत. आणि काय एकंदरीतच प्रचार मोहिमा कशा पद्धतीने सुरू आहेत? आमचा जुईनगरमध्ये आम्ही चारही उमेदवार खूप मेहनतीने प्रचार करतो आहे. पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय काय माहीत आहे की आम्ही चारही उमेदवार आहे ना, ते प्रत्यक्षात लोकांच्या घरी चाललो आहे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. कारण का लोकांना माहिती पडलं पाहिजे की ते नक्की कोणाला मतदान करतायत. ते लोकांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणं आणि त्यांना त्यांच्या समस्या विचारणं, आम्हाला जाणून घेतल्या. आम्ही इथे हळूहळू काय समस्या आहेत त्या प्रामुख्याने आमच्या जुईनगरमध्ये ज्या आम्हाला समस्या सापडल्या त्या बेसिक एक पार्किंगची समस्या होती आणि त्यानंतर इथे जे मंदिरं आहेत, मठ आहेत, बुद्धविहार आहेत, त्यांच्या बाजूची अस्वच्छता होती, लाईटीचा प्रॉब्लेम होता, फुटपाथ तुटलेले होते. तर ते आम्ही यंदा रिपेअर करून देण्याचा संकल्प केलेला आहे. इथे काही अनधिकृत व्यक्ती आहेत, जे घटक आहेत समाजामध्ये, जे चुकीच्या पद्धतीने इथे वावरत आहेत. म्हणजे ते म्हणतात ना, छोट्या छोट्या प्रकारच्या ज्या नशा करतात त्यांच्यावरती एक बंधन आणण्यासाठी आणि आमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, चोरांपासून एक सुरक्षित वातावरण या जुईनगरला मिळण्यासाठी आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक केंद्र कसं मोठं होईल, अजून नवीन ज्येष्ठ नागरिक केंद्र कसे बनतील, महिलांसाठी स्वतंत्र असं केंद्र कसं बनू शकतं, योगा सेंटर वगैरे, ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्याच घटकांना एक फायदा होऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तरुण घटक आहे, जो पहिल्यांदा वोट करणार आहे किंवा ज्यांनी वोट केलेलं आहे. तरुणांना नोकरीची संधी आणि किंवा व्यवसायाची संधी येणाऱ्या काळामध्ये आपलं एअरपोर्ट जवळ आलेलं आहे, एअरपोर्ट सुरू पण झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांना संधी कशी मिळू शकते ह्याच्यासाठी आमचा एक संकल्प राहणार आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप जास्त प्रयत्न करतो आहे. मतदारांचा या सगळ्याला कसा रिस्पॉन्स मिळतोय? तुम्ही काल बघितलं असेल, आम्ही वारंवार ज्या सोहळ्यामध्ये जातो आहे तिथे मतदार आमची वाट बघत असतात की हे कधी येत आहेत म्हणून. म्हणजे काही अनुषंगाने मी विजय साळे असतील, त्यानंतर दादा काशीनाथदादा पाटील असतील, डॉक्टर प्रणाली पाटील असतील आणि उषाताई हेमकर असतील, ह्यांचं जे चांगलं एक संबंध आहेत. म्हणजे त्यांचं एक म्हणणं असंच आहे की हे जे दोन उमेदवार आहे जे आपल्या जवळचे आहेत, त्यांनी एवढ्या वर्ष एक नवी मुंबईकर म्हणून या 10 वर्षात लोकांच्या साधारणतः समस्या सोडवल्या गेल्या आहेत आणि एक विचार चांगला मांडला आहे समाजासमोर. आम्ही फक्त एक विकासाचं राजकारण घेऊन लोकांसमोर चाललो आहे. आम्ही 10 वर्ष जनतेची सेवा केली आहे, त्यात कधीच राजकारण आणलं नाही. कुठल्याही घटकाचा त्यांना हे विचारलं नाही त्यांचा पक्ष कुठला आहे. आम्ही फक्त आणि फक्त विकास केला आहे आणि विकासाचं राजकारण आम्हालाच आवडतं. आणि मला असं सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी, श्री नरेंद्र मोदी साहेब किंवा श्री देवेंद्र फडणवीस साहेब, आणि तुम्हाला माहिती आहे विकास हा नवी मुंबईचा कोणी केला आहे, ते आहेत माननीय गणेश नाईक साहेब. आणि त्यांच्याच आधारावरती की हा जो विकासाचा डोलार आहे तो नेहमीच डोरत राहिला पाहिजे जुईनगरचामध्ये. शेवटचं महत्त्वाची गोष्ट, आता मतदारांना जाता जाता काय आवाहन कराल? मी मतदारांना एवढंच सांगेल की तुम्ही येणाऱ्या काही काळामध्ये ह्या बाकीच्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सत्तेत असणाऱ्या लोकांना निवडून देतात, त्याच पद्धतीने ह्या जुईनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्या सर्वांना अ ब क ड अशा पॅनलमध्ये निवडून द्या, जेणेकरून मतदान हे कमळावर झालं पाहिजे. जेणेकरून हे चारही उमेदवार ज्यावेळी सत्तेत बसतील ना, त्यावेळी तुमचा जो आवाज आहे आणि तो आवाज लोकांपर्यंत पोचून त्यांच्या समस्या सोडवून इथेचे मोठे प्रकल्प आणून ते कशा प्रकारे आपण सोडू शकतो आणि कशा प्रकारे राबवू शकतो यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. कारण काय माहिती आहे, सत्तेतला पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच याचा महापौर होणार आहे, हा माझा ठाम विश्वास आहे. कारण का गणेश नाईक साहेबांचं जे विजन आहे, तुम्ही विचार करा ना, आज पाणी बिल वाढलं नाही, टॅक्स बिल वाढलं नाही, यासाठी जे महत्त्वाचा विषय होता जो मांडला महासभेमध्ये, हे नाईक साहेबांनीच मांडलं ना. नवी मुंबई महानगरपालिका अशी पहिली महानगरपालिका ज्यांनी स्वतःचं मोरबे धरण घेतलं आहे. आम्ही कोणाची चावडी करत नाही, आम्ही कोणावरती टीका नाही करत आहे. आम्हाला एवढंच समजतं, टीका न करता आपलं काम समाजाला दाखवा. आणि तुम्हाला माहीत असेल, आम्ही कोविड काळामध्ये कुठे गावी वगैरे पळून गेलो नव्हतो, आम्ही आमच्या इथेच होतो. कोविड काळामध्ये आम्ही लोकांची सेवा केली आहे. त्यानंतर लोकांच्या कमी पैशामध्ये आम्ही लिस्ट डीड करून दिलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जी पालक संघटना स्थापन करून मुलांना आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, तो ह्या सगळ्या वेळेतच झालेला आहे. आणि आमचा हक्क बनतो की आज आम्हाला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेले आहे आणि त्या तिकिटीच्या आधारावर आमच्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी जनताही प्रयत्न करते. आम्ही पण प्रयत्न करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा. आता बघूया की जनतेच्या मनात काय. पण मला असं वाटलं, विश्वास जाणतोय
की मी ज्यावेळी त्यांच्या घरी जातो की यंदा जनतेने ठरवलं आहे विकासाला मत द्यायचं आहे आणि कमळाला विजयी करायचं आहे.